आपला 10 ड्रम थेरी मधला ड्रम आहे तो आहे ईएम वेमिल अर्क. तर हा ईएम वेमिल अर्क कशा पद्धतीने तयार करायचा आहे, तर हे तयार करत असताना आपल्याला आपण यापूर्वी तयार केलेले काही EM2 सोल्युशन आहे ते 200 लिटरच्या बॅरल मध्ये 200 लिटर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 किलो जे आहे ते वेखंड पावडर घ्यायची. ही वेखंड पावडर आपल्या इथं मुठा जी काही स्टोअर आहे तिथं भेटेल, किंवा तुम्ही इथं जरी मागणी केली, 4 एक शेतकऱ्याने जर मागणी केली तर ते सुद्धा जे आहे ते आपल्याला इथं उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर 4 किलो तिखट अशी हिरवी मिरची आपल्याला घ्यायची आहे. 8 किलो गावठी लसूण घ्यायचा आहे आणि 2 किलो जे आहे ते गुळ आपल्याला घ्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टींचं जे आहे ते वेखण पावडर वगैरे ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बारीक कुटून आपल्याला घ्यायच्या, त्या मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायची किंवा बारीक कुटून त्याचं पेस्ट तयार करायचं आहे. गुळ सुद्धा आपण जे आहे ते बारीक दगडानं कुटून त्याचं जे आहे ते बारीक हे करायचं आहे. आणि हे सगळं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हे EM2 सोल्युशन जे आहे 200 लिटरचं तर त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जे आहे ते 15 दिवस ठेवल्यानंतर ह्याला आंबट गोड वास यायला चालू होतो. परत हे तयार झाले का नाही ह्याची तपासणी जी आहे ते आपल्याला पीएच पेपरच्या माध्यमातून करायची आहे. याचा पीएच 3 ते 4च्या दरम्यान आल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला हे जे आहे ते वापरायला चालू करायचं आहे. पीएच पेपर मधला विटकरी रंगाचा थोडासा फिकट विटकरी रंग आला की समजा हे द्रावण तयार झाले वापरायला चालू करायचं. तर हे वापर कशासाठी करायचं, कसा करायचा आहे, तर 1 लिटर पंपामध्ये जिथे आपल्याला 10 मिली घ्यायचं आहे. आणि हे पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढवतं. दुसरा विषय अन्नद्रव्याची म्हणजे कमतरता भरून करण्यासाठी ते काम करतं. आणि लाल कोळी जो काही येतो सोयाबीन पिकामध्ये असेल, तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस पावसाचा खंड पडतो आणि ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा असेल किंवा तिथून पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये जर बऱ्यापैकी निरीक्षण तुम्ही घेतले तर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी निदर्शनास येतो, हलक्या जमिनीवर तो बऱ्यापैकी दिसतो. तर अशा टायमाला ह्याची आपण फवारणी करू शकतो आणि ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो. सोबतच हे ह्याच्यामध्ये वेखड पावडर असल्याकारणे एक प्रकारे बुरशीनाशक म्हणून सुद्धा हे काम करतं. तर ह्याची फवारणी आपण बुरशी जन्य रोगाच्या म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुद्धा जे आहे ह्याचा वापर तुम्ही करू शकता आणि तिथं पिकाचं संरक्षण जे आहे ते करू शकता. त्याच्यानंतर महत्वाचा विषय ईएम फळ अर्क. ईएम फळ अर्क हे आपलं सोयाबीन किंवा इतर पीक जे काही असतील ते फुलांच्या अवस्थेच्या थोडस पुढे गेल्याच्या नंतर शेंगा लागलेल्या अवस्थेमध्ये असेल, फळ लागलेल्या अवस्थेमध्ये असेल, त्यावेळेस आपल्याला हा फळ अर्क वापरायचा आहे. आणि त्या माध्यमातून जे आहे ते त्याचं म्हणजे फुगवणूक चांगली झाली पाहिजे, ह्याच्यासाठी जे आहे ते आपल्याला हा फळ अर्क वापरायचा आहे. गणेश नावाचे शेतकरी आहेत, तुमचा माईक बंद करा, इकडे आवाज यायला बाकीच्यांना. तर ह्याच्यात हे तयार करताना कशा पद्धतीने करायचं आहे, तर EM2 सोल्युशन 200 लिटर बॅरल मध्ये आपल्याला जे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गोड पिकलेले फळ, कुठलेही फळ तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये केळी आहे, पपई आहे, आंबा आहे, पेरू आहे, चिकू आहे, डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल किंवा सीताफळ असेल किंवा उंबर असेल, यापैकी कुठलेही फळ तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि हे फळ जे आहे ते 50 किलो आपल्याला घ्यायचे, त्यांचं बारीक पेस्ट आपल्याला ते एकदम करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते 2 किलो गुळ जो आहे तो टाकायचा. हे सगळं ड्रम मध्ये घ्यायचं आणि हे ढवळत राहायचं आहे. 15 दिवस हे ठेवल्याच्या नंतर जे आहे ते ह्याला आंबट गोड वास चालू झाल्याच्या नंतर आणि ह्याचा पीएच जो आहे तो 3 ते 4 झाल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला ह्याचं जे आहे ते वापर तिथं करायचा आहे. तर वापर कशा पद्धतीने करायचा आहे, तर 10 मिली प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणे जे आहे ते आपण ह्याचा वापर करू शकतो. किंवा जमिनीतून जर तुम्हाला सोडायचा असेल तर 10 लिटर प्रति 1 एकर क्षेत्र याप्रमाणे जे आहे ते म्हणजे डायरेक्ट 200 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 10 लिटर टाका आणि ठिबकच्या वेंचुरीवर तुम्ही जर सोडलं तर अशा पद्धतीने ते जे आहे ते, किंवा तुम्हाला घरच्या पाईप हे ना पंपानं जे त्याची आळवणी करायची असेल तर एक किमान 190 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये हे 10 लिटर टाका आणि त्याची आळवणी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने याचा वापर करायचा. तर काय फायदे आहेत, फळ अर्क वनस्पतीच्या फळधारणेची प्रक्रिया वाढवण्यासाठी तसेच काही पालेजामध्ये उत्पादन वाढीसाठी वापरला जातो. ते मायक्रोबायोमचे पोषण करते आणि मातीचे आरोग्य सुद्धा वाढते. म्हणजे जमिनीतून द्यायचं तर कशासाठी, तर मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे ते सूक्ष्म जीवाणू जे ते मदत करतं आणि त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य वाढीसाठी जे मदत होते. त्याच्यामुळे ह्याचा वापर जे आहे ते आपल्याला करायचा, त्या अनुषंगाने आपण सर्वांनी EM फळ अर्क तयार करावा. त्याच्यानंतर ह्युमिक ऍसिड तुम्ही इथून पावडर फॉर्म्युलेशन घेऊन जाऊ शकता, किंवा तुमच्या जण हे करणं शक्य नसेल तर इथून विकत घेऊन जाऊ शकता. तर हे कसं तयार करायचं आहे, तर पोटॅशियम ह्युमेट 10 किलो आपल्याला घ्यायचं आहे आणि 200 लिटर पाणी जे आहे ते बॅरल मध्ये घ्यायचं आहे. आणि हे द्रावण व्यवस्थित ढवळायचं आहे.
आणि हे लगेच तयार होतं व्यवस्थित दळून घेतल्यानंतर लगेच तात्काळ हे तुम्ही वापर रेडी टू यूज म्हणजे तयार झाल्यानंतर वापरू शकता. तर ह्याचं प्रमाण आहे हे शक्यतो आपल्याला जमिनीमधून द्यायचंय. तर जमिनीतून ड्रीप वॉटर देण्यासाठी 1 एकर क्षेत्रासाठी 10 मिली या प्रमाणे जे आहे ते आपण हे करू शकतो. फवारणी वाटत जर तुम्हाला हे द्यायचं असेल तर हे 10 मिली प्रति 1 लिटर पाणी. लक्षात घ्या पोटॅशियम, इथं शब्द आहे पोटॅशियम, म्हणजे ह्याच्यामध्ये पोटॅश आहे आणि म्हणून ह्याचा फवारणी वाटत सुद्धा जे आहे तो तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून पहिल्या इनिशियल स्टेज मध्ये जर पिकाला कुठल्याही प्रकारचं पोटॅशची कमतरता असेल आणि त्याच्यामुळे पिवळसरपणा जर पीक दाखवत असेल तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता. ह्या अनुषंगाने तुम्हाला ह्युमिक ऍसिड द्रावण जे आहे ते आपल्या घरच्या घरी जे आहे ते तयार करायचं आहे. काय फायदे आहेत तर मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवतंय, त्याच्यानंतर जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण ते वाढवतंय, पुन्हा जमीन भुसभुशीत होण्याच्या अनुषंगाने ते मदत करतंय, पिकाची पांढऱ्या मुळ्यांची संख्या ते वाढवतंय, म्हणून आपल्याला हे जमिनीतून सोडायचंय किंवा आळवणी त्याची करायची आहे. आणि अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सुद्धा म्हणजे इतर अन्नद्रव्यांचं वहन करण्यासाठी सुद्धा ते मदत करतंय आणि म्हणून हा सुद्धा ड्रम आपल्याला सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या शेतावर तयार करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन फुलविक ऍसिड तयार करण्यासाठी तुम्हाला इथून तुम्ही 3 किलो पावडर इथं डीलरकडनं बोलून जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. 200 लिटर पाण्याचा बॅरल घेऊन त्या 200 लिटर पाण्यामध्ये हे 3 किलो फुलविक ऍसिड टाकायचं, ते व्यवस्थित ढवळायचं आणि ढवळल्याच्या नंतर ते पूर्णपणे एकजीव झाल्याच्या नंतर ते तयार झालं तर ह्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. जमिनीतून सोडायचं 10 लिटर प्रति 1 एकर क्षेत्रासाठी. आणि जर फवारणी तुम्हाला करायची, ही फवारणी फुलं लागायला चालू झाल्याच्या नंतर जे आहे, फुलं लागायच्या अवस्थेमध्ये किंवा फुलगळ जर होत असेल तर अशा अवस्थेमध्ये ह्या फुलविक ऍसिड तुम्ही वापर जे करू शकता 10 मिली प्रति 1 लिटर पाणी. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि अन्न निर्मितीचं काम जलद होण्याच्या अनुषंगानं अन्न निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे तर तिथं कॅटलिस्ट म्हणून हे काम करतं. ह्याचा सुद्धा जे आहे ते तुम्ही तिथं वापर करू शकता. त्याच्यानंतर महत्वाचा विषय आहे, सगळ्यात महत्वाचा ड्रम हा आहे. आपल्या सेंद्रिय शेतामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे बाहेर रासायनिक खतं आपल्याला वापरता येत नाहीत. अशा ठिकाणी पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करायचं असेल, त्याला नायट्रोजन स्फुरद पाला जर द्यायचा असेल तर आपल्याला जीवाणू स्लरी जे आहे ते तिथं हा ओके. तर ह्याचा जे आहे ते आपल्याला तिथं वापर करायचा आहे. तर जीवाणू स्लरी कशा पद्धतीनं तयार करायची, म्हणजे जमिनीमध्ये असलेले स्फुरद किंवा पालाश जे आहे तर ते त्या पिकाला व्यवस्थित उपलब्ध करून देण्यासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव काम करतात तर त्यांचं प्रमाण त्या शेतामध्ये वाढवायचं असेल तर ही जीवाणू स्लरी जी आहे ते आपल्याला तिथं उपयोगी जे आहे ते पडणार आहे. ते कशा पद्धतीने तयार करायचंय तर EM2 सोल्युशन जे काही आपण तयार केलेलं तर 200 लिटर जे आहे ते घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा जो आहे किंवा बायोमिक्स जे आहे तर 250 ग्रॅम जे आहे ते आपल्याला ते घ्यायचंय. मायक्रोरायझा सुद्धा मार्केटमध्ये भेटतो किंवा आपल्या इथं सुद्धा मायक्रोरायझाच्या पुढे आहेत वारकेम कंपनीच्या, तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. ती पुडी 200 ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे. आझटोबॅक्टर आपल्याला 500 ग्रॅम घ्यायचंय. PSB आपल्याला 500 ग्रॅम घ्यायचंय. KMB आपल्याला 500 ग्रॅम घ्यायचंय किंवा लिक्विड फॉर्म्युलेशन आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याचा सुद्धा तो जे आहे ते तुम्ही तिथं वापर करू शकता. 200 लिटर आपलं 2 किलो गुळ आपल्याला घ्यायचा आहे आणि 10 लिटर ताक इथं जे आहे ते घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं जे आहे ते द्रावण आपल्याला EM2 सोल्युशन 200 लिटर मध्ये जे आहे ते टाकायचं आहे आणि हे द्रावण तयार करायचं आहे. तर ह्या जीवाणू स्लरीचा जो आहे तो आपल्याला एकरी 1 एकर क्षेत्रासाठी एका वेळेला जे ते किमान 10 लिटर जे आहे ते आपल्याला द्यायचे आणि त्या माध्यमातून तिथं सूक्ष्मजीवाणूंची जे ते वाढ करण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. याचे काय काय फायदे आहेत तर जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंचे प्रमाण वाढते, माती भुसभुशीत होते, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते आणि पिकामधील आंतरिक रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ते वाढवते. लक्षात घ्या मायक्रोरायझाच्या बाबतीत तुम्ही एक छोटासा प्रयोग सुद्धा करू शकता. मायक्रोरायझा इथून तुम्ही बळीराजा ग्राहक भांडारामधून घेऊन गेल्याच्या नंतर घरी तुमचं जे काही आपला मका आहे मक्याच्या बिया घ्या तुम्ही आणि मक्याच्या बिया जे आहे ते एका छोट्याशा ट्रे मध्ये जे आहे ते माती टाकून त्याच्यामध्ये त्या 100 मक्याच्या बिया टाका आणि त्याच्यामध्ये हे मायक्रोरायझा टाका आणि बघा एकदम अशी ही मायक्रोरायझाची बुरशी जी आहे ती तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि ह्या पिकावर तिचं पूर्ण जाळं त्या बुरशीचं मुळांवर जे आहे ते तयार झाल्या कारणानं ती जेवढ्या लांब पर्यंत पसरत जाते तेवढ्यापर्यंत जे काही तिथं उपलब्ध असलेले अन्नद्रव्य आहेत तर ते ह्या पिकाला जे आहे ते उपलब्ध करून देण्याचं जे आहे ते काम हे मायक्रोरायझा करते. त्याच्यामुळे ह्याचा सुद्धा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर
जीवामृत द्रावण, लक्षात घ्या जीवाणू स्लरी वेगळी आणि जीवामृत जे आहे ते वेगळं आहे. जीवामृत म्हणजे हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने आपण वापरत असतो. हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवाणू असतातच. आणि जीवाणू स्लरी जे आहे ते म्हणजे पोटॅश विरघळणारे जीवाणू असते, स्पुरल विरघळणारे जीवाणू आहेत. त्याच्यानंतर ऍसिटोबॅक्टर आहे, खास करून ऊस पिकासाठी जे आहे ते आपल्याला ते वापर करावं लागतंय. तर ती जीवाणू स्लरी वेगळी आणि जीवामृत वेगळं. आता जीवामृत हा सुद्धा ड्रम आपल्याला सर्व शेतकऱ्यांना तयार करायचा आहे आणि ह्याचा वापर जे आहे ते आपल्याला एकरी 200 लिटर याप्रमाणे करायचा आहे. याच्यासाठी एक्स्ट्रा ड्रम जरी तुम्ही आणखी ठेवले तर काय हरकत नाही. हे कसं तयार करायचं आहे, तर ताजं शेण जे आहे ते आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोमूत्र जे आहे ते 10 लिटर घ्यायचं आहे. कडधान्य पीठ म्हणजे कुठल्याही म्हणजे हरभऱ्याची डाळ असेल किंवा इतर जे काही डाळवर्गीय पीक आहेत तर त्यांचं जे आहे ते पीठ आपल्याला घ्यायचं आहे 2 किलो. 2 किलो गुळ घ्यायचा आहे. 10 लिटर जे आहे ते ताक किंवा दही आपल्याला घ्यायचं आहे आणि 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. हे सगळं घेतल्याच्या नंतर शेण व्यवस्थित बारीक केल्याच्या नंतर जे आहे ते हे त्या ड्रम मध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे सतत एक 5 ते 6 दिवस जे आहे ते 7 दिवस जे आहे ते ढवळत राहायचं आहे. आणि हे व्यवस्थित ढवळून घेतल्याच्या नंतर ह्याचा वापर जो आहे तो आपल्याला आळवणीसाठी करायचा आहे. हे तुम्ही जे आहे ते वस्त्रगाळ करून ड्रीप वॉटर सोडू शकता. 1 एकर क्षेत्रासाठी 200 लिटर किंवा डायरेक्ट तांब्या घेऊन तांब्यानं सुद्धा जे आहे ते एक जुगाड तसा प्रकारचं तयार झालेलं की डायरेक्ट पंपामध्ये घ्यायचं, त्याचं पुढचं नोजल काढायचं आणि डायरेक्ट पाईपावाटं ते त्या म्हणजे ते पुढं जे काही नोजल आहे त्याच्या पुढे तुम्ही एक छोटस एक ग्लास किंवा प्लास्टिकचं एखादं छोटस हे पण लावू शकता. एकरी एका झाडाच्या जवळपास समजा ते एक 100 ते 150 मिली पडलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे पुढे जुगाड करून जे आहे ते डायरेक्ट आळवणी सुद्धा त्याची करू शकता. आणि याचा वापर, त्याचा व्हिडिओ मी शेअर करेन, याचा वापर आपल्याला एकरी 200 लिटर या प्रमाणे जे आहे ते या जीवामृतचा करायचा आहे. त्याचे काय काय फायदे येतं, तर मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवते, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंचं किंवा सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण ते वाढवतंय, जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी हे मदत करते, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवते आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते. आणि ही एक प्रकारे जे आहे ते आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खत काय देऊ शकलो नाही तर ह्या माध्यमातून त्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून त्या पिकाचं जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करू शकतो. त्याच्यानंतर महत्वाचा ड्रम आहे वेस्ट डिकम्पोजर. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या ह्याच्यातले एक शेतकरी आहेत तर ते